आपण मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन 2 मधले एक्झाम्पल नंबर 5 पर्यंत आपण गेलतो. आज आपण एक्झाम्पल नंबर 6 बघूया. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 काय आपलं 1/3 x + y = 10/3. अजून 2x + 1/4y = 11/4. ठीक आहे, समजलं. आता सगळ्यात पहिली सगळ्या इक्वेशनला आतापर्यंत आपण सॉल्व्ह केलं तसं ह्याला 1 नंबर नाव, ह्याला 2 नंबर, ह्याला 1, ह्याला 2. 1/3x + y = 10/3 हे इक्वेशन नंबर 1. 2x + 1/4y = 11/4 हे इक्वेशन 2. आतापर्यंत सगळे जेवढे आपण हे बघितले इक्वेशन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये होल नंबर्स होते. कुठले होल नंबर? नॅचरल नंबर्स होते. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत होल नंबर, नॅचरल नंबर, इंटिजर्स नंबर होते. आता आपण बघणार आहोत फ्रॅक्शन येथे. ठीक आहे, फ्रॅक्शन. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या फ्रॅक्शनला काय करावं लागणार? साध्या नंबरमध्ये होल नंबरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार. कसं कन्वर्ट करायचं तर इकडे बघा. आता इथे 1/3 आहे. जर मी वरती 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 गेट कॅन्सल, मग फक्त 1 उरला. ठीक आहे, इथं 1/4 आहे. मी वरती पण मग 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा 4 गेट कॅन्सल, 1 उरला. मग मी फक्त 1/3 आणि 1/4 ला 4 ने मल्टिप्लाय करू शकतो का? नाही. मला या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि या पूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. तर लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 and 2/4. ठीक आहे, समजलं. 1 ला लिहा. आधी 1चं करू आपण. 1/3x + y = 10/3. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. आता हे पुढंच करतो. पुढे बघा. ठीक आहे, मग 1/3x ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं, इथं 3. ठीक आहे, हे समजलं. प्लस या y ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, गॉट इट. आणि या 10/3 ला पण मी 3 ने मल्टिप्लाय केलं. इथपर्यंत समजलं. हा 3 गेट कॅन्सल, हा 3 आणि हा 3 गेट कॅन्सल. मग इकडचं इकडं उरलं काय बघा. इथं फक्त 1x, इथं उरला प्लस आणि y + 3 म्हणजेच y × 3 म्हणजेच 3y. ओके, इज इक्वल टू आता हा 10, हा 3 गेट कॅन्सल, उरला फक्त 10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. ओके, गॉट इट. आता इक्वेशन नंबर 2, ह्याला आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहे? 4 ने. द्या इक्वेशन नंबर 2 काय? 2x + 1/4y = 11/4. ह्याला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचे? 4 ने. पुढे बघा, मी इकडे करून दाखवतो. 2x ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं, इकडचा हा 4 ह्याला मल्टिप्लाय, प्लस 1/4 ला पण मी 4 ने मल्टिप्लाय. 1/4y मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू ह्या 11/4 ला पण 4 ने मल्टिप्लाय, 11/4 ला पण 4 ने मल्टिप्लाय. मग 2x ला 4 ने मल्टिप्लाय केलं, 8x. हा 4 गेट कॅन्सल, प्लस 1y इज इक्वल टू हा 4 पण हा 4 गेट कॅन्सल, उरलं 11. हा झाला इक्वेशन नंबर 4. समजलं इथपर्यंत प्रत्येकाला? आता आपल्याला काय करायचंय? आता इक्वेशन 3 आणि 4 मध्ये इलिमिनेट करायचे, म्हणजे कट करायचे. जे आपण आतापर्यंत मागे करत आलो तेच करायचे. हा प्लसचा 3y, हा प्लसचा y. समजा हा प्लसचा 3y असता, हा पण प्लसचा 3y. इकडे बघा, हा पण प्लसचा 3y, हा पण प्लसचा 3y. ठीक आहे, जर मी ह्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन केलं असतं हा सबट्रॅक्ट झाला असता आणि उत्तर आलं असतं 0, म्हणजे कट झाला असतं. ठीक आहे,
मग हा 1y ला मला काय करायचंय 3y, तर मग या इक्वेशनला मग मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग मल्टिप्लाय इक्वेशन 4/3. आपलं इक्वेशन 4 काय, 8x + y = 11. ह्याला 3 ने मल्टिप्लाय. ओके, मग 8 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 24x, 3 ने y ला मल्टिप्लाय केलं 3y, आणि 3 ने 11 ला मल्टिप्लाय केलं 33. हे झालं इक्वेशन नंबर 5. समजलं इथपर्यंत? ओके, आता इकडे बघा. आता आपल्याला काय करायचंय, आता आपण या 4 ला 5 मध्ये कन्वर्ट केलं. मग आता 4चं काही काम उरलेलं नाही. काम उरलंय 3चं आणि 5चं. काम उरलंय 3 आणि 5चं. काम पुन्हा करायचं आता 3 आणि 5चं. ठीक आहे, मग आता काय करायचं आपल्याला, इथं काय सांगितलं तुम्हाला, सबट्रॅक्ट करायचं. काय सांगितलं मी इथं, सबट्रॅक्ट. त्या पद्धतीने मग आपण इक्वेशन नंबर 3 subtract from इक्वेशन 5. ठीक आहे, समजलं? मग 5 द्या. 24x + 3y = 33. लिहिलं सबट्रॅक्टचं साईन. आपलं तर 3 काय इक्वेशन 3, 1x + 3y = 10. लिहिलं. हा मायनस मग हा मायनसचा 1x, हा मायनस मग हा मायनसचा 3y, हा मायनस मग हा मायनसचा 10. 24 मधनं 1 गेले, 23x + 3 - 3 कॅन्सल. इथं उरला 33 मधनं 10 गेले 23. मग x = 23/23, x = 1. मग ही x = 1 आपल्या मर्जीने तुम्ही कुठल्याही 1, 2, 3, 4, 5 जेवढे इक्वेशन आले त्या कुठल्यामध्ये पुट करू शकता. आन्सर कधीही चुकणार नाही. पण आपण पुट करूया इक्वेशन 3 मध्ये, ते जरा सोपं आहे. मग x = 1 पुट इन इक्वेशन 3. आपलं इक्वेशन 3 काय आहे ते लिहा. इक्वेशन 3 आपलं आहे x + 3y = 10. समजलं इथपर्यंत? हा, मग एक्सच्या जागी मी मोल लिहिणार 1 + 3y = 10. मग हे प्लसचा 1 तिकडे गेल्यावरती -1, इकडे उरला फक्त 3y = 10. हा होता हा प्लसचा 1 -1. 3y = 9, y = 9/3, y = 3. कसं आलं समजलं? मग इथे लिहा सोल्युशन इज x, y = 1,3. समजलं कसं आलंय? ठीक आहे, मी पूर्ण एकदा रिवाइज करून सांगतो कसं काय केलं आपण सॉल्व्ह केलं. हे आपलं इक्वेशन होतं 1/3x + y = 10/3, 2x + 1/4y = 11/4. ठीक आहे, आता मी तुम्हाला काही इथे शिकवलं की जर मला खालचा 3 कट करायचा आहे तर मला वरती पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर खालचा 4 कट करायचा तर वरती पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तसंही ते मला इथं 3 कट करायचा आहे आणि इथला पण 3, तर या सगळ्याला मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथला 4 कट करायचा आहे, इथला पण 4 कट करायचा आहे, तर मला ह्या सगळ्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी इथं लिहिलं, इथं मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, इथं मल्टिप्लाय केलं आणि आपलं थर्ड इक्वेशन आलं x + 3y = 10. सेम याला पण 4 ने मल्टिप्लाय केलं, आपलं फोर्थ इक्वेशन आलं 8x + y = 11. ठीक आहे, पण आता इथं पुढे पण काही होत नव्हतं, मग आपल्याला कट करायचं. मग मी काय केलं, या तिथं 3y होता, इथं पण y होता. मग मी ह्या y ला काय केला 3y मध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं.
मग मी कसं 3y कन्वर्ट करायचं तर मला ह्या 4ला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. का मल्टिप्लाय केलं? कारण की हा जर 3y काय होणार? कट होणार. मल्टिप्लाय इक्वेशन 4/3 केलं आणि हे आपलं 5th नंबरचं इक्वेशन आपल्याला मिळालं. मग इक्वेशन 3 सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन 5. मग इक्वेशन 5 आधी लिहिलं आणि फ्रॉमच्या पुढचं जे लिहितो ते आधी लिहायचं. ठीक आहे. मग हे लिहिलं. नंतर मग आपलं इक्वेशन नंबर 3 काय होतं? थर्ड आपलं हे ते हिचं लिहिलं. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? मग सबट्रॅक्ट केलं, ठीक कॅन्सल झालं. 23x इज इक्वल टू 23 आणि x इज इक्वल टू 1. आणि आपण जे x इज इक्वल टू 1 आली ते आपल्या मर्जीने आपण कुठेही पुट करू शकतो. मी इक्वेशन 3 मध्ये पुट केलं. इक्वेशन 3 लिहिलं, x च्या जागी 1 पुट केलं आणि y ची व्हॅल्यू आली 3. मग मी ते इथं सोल्युशन इज x y बरोबर 1/3. ठीक आहे. गॉट इट? समजलं?